हाय गाईज, दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. सो आय थॉट की काहीतरी चांगलं असं कुठल्या तरी सणाने सुरुवात करावी. तर लक्ष्मीपूजन याच्यापेक्षा खूप असं महत्त्वाचा सण आपल्या लाईफमध्ये असूच नाही शकत. ही माझी आहे लक्ष्मीपूजनामध्ये मुख्य दरवाजाची पूजा ही करायची असते. तर त्याच्यामध्ये मी मांडणी अशी केली आहे. मुख्य दरवाजामध्ये लक्ष्मीची शुभलाभाची पावलं टाकली आणि माझी आई दरवाजाची पूजा करत आहे. त्याच्यामध्ये सुंदर अशी रांगोळी आम्ही काढली आहे. दरवाजाची पूजा झाल्यानंतर आपण मग पुढची मांडणी बघूया की कशी मी दिवाळीची मांडणी केली आहे. तर सगळ्यात पहिलं उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदी कुंकू वाहताना लक्ष्मीचं नामस्मरण करत हळदी कुंकू वाहायचं आहे. हा माझा देवारा आहे, ज्याच्यामध्ये मी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती बाजूबाजूला पाटावरती स्थापना त्या दोन्ही मूर्तींची केलेली आहे. तर सगळ्यात पहिलं जे स्वामींच्या फोटोची पूजा करून घेतली आहे, लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे. सुंदर अशी लक्ष्मीची पावलं आहेत. माता लक्ष्मीला मी कलशावरती स्थापन करते. तर सगळ्यात पहिले मी छोटी यथाशक्ती यथाज्ञानेनं मला जशी जमेल तशी मी मांडणी करून घेतली. या मांडणीमध्ये तुम्ही बघत असाल की मी मंगल कलशावरती तामण ठेवून त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्तीची स्थापना केलेली आहे. लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला मी विष्णूंचा फोटो ठेवलेला आहे. ते विष्णू झोपलेल्या अवस्थेत असून लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. हा फोटो लक्ष्मीपूजनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. त्याच्या बाजूला 2 खोबऱ्याच्या वाट्या, त्याच्यामध्ये लाहे बत्ताशा असं सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर फराळ, नारळ, त्याच्यानंतर आपल्यामध्ये जो काही आपण घरामध्ये फराळ करतो तो फराळ, तसेच लक्ष्मी जी आपल्याकडे धनस्वरूपामध्ये असते, म्हणजे सोनं, चांदी, पैसे, नोटा, नाणी अशी सगळी मांडणी करून त्याच्यानंतर आपण जी लक्ष्मी ज्याच्यामध्ये ठेवतो, जी तिजोरी असते त्या तिजोरीचीही या दिवशी आपली पूजा झाली पाहिजे. ज्या वॉलेटमध्ये आपण लक्ष्मी ठेवतो त्या वॉलेटची पूजा झाली पाहिजे. तर उजव्या साईडला मी माझ्या घरी जी तिजोरी आहे ते तिजोरीची स्थापना केली आणि सगळ्यांना प्रथमतः हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम अष्टगंध, हळदी कुंकू, फुलं अर्पण करून मांडणीची सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर दिवाळीची सेवा म्हणून स्वामी समर्थांचं नामजप, स्वामी समर्थांच्या 108 माळा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर श्रीसूक्ताचे 16 पाठ आणि कुंकुमार्चनही तुम्ही करू शकता. तर मी सगळ्या त्याच्यानंतर मी 7 छोट्या कलशांमध्ये 7 धान्याची मांडणी केलेली आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता असू नये. आणि माता लक्ष्मी ही चंचल असते. माता लक्ष्मीची तुम्ही जेवढी निष्ठेने सेवा कराल तेवढी ती तुमच्याकडे राहते. लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे ती लक्ष्मी टिकवणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी लक्ष्मीपूजनामध्ये जेवढी आपण लक्ष्मीची सेवा करू शकतो तेवढी आपण लक्ष्मीची सेवा केली पाहिजे. ह्याच्यामध्ये मी श्रीयंत्रसुद्धा ठेवलं आहे. श्रीयंत्रावरती माझी कमळगट्ट्याची माळ आहे, त्याच्यानंतर रुद्राक्षाची माळ आहे, स्वामींचा मी छोटा फोटो माझ्याकडे आहे तो ठेवला आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे, त्याच्यानंतर विडा, आपली जी करडाफणी म्हणतात ते ठेवून, त्याच्यानंतर माझ्याकडे जे क्रिस्टल्स आहेत ते सुद्धा मी त्याचीसुद्धा पूजा करते. कारण क्रिस्टल्स हे आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. इच अँड एव्हरी क्रिस्टलचं आपल्या लाईफमध्ये खूप वेगवेगळं महत्त्व आहे. तर ते क्रिस्टल्स, जेवढ्या धार्मिक गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याची पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी केली जाते. त्याच्यानंतर फळांचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा असतो.